पाहताय आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज। पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी। कातर खटावमध्ये लहान मोठ्या वाहनांना लागेना शिस्त। कातर खटाव इथं दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बेशिस्तीमुळे हैराण झालेल्या वाहन चालकांचा व प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी ग्रामपंचायत कातर खटाव व वडूज पोलीस ठाणे यांच्या पुढाकारानं बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्याचे काम व्यापारी वर्गाने हाती घेतलंय। फोपावलेल्या अतिक्रमणाला आळा बसून कातर खटावमध्ये लहान मोठ्या वाहनांना लागलेल्यांना शिस्त याकडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिले। कातर खटाव ही खटाव तालुक्याच्या पूर्व भागाची मुख्य बाजारपेठ असून परिसरातील 30 ते 32 खेड्यातील लोकांची दैनंदिन वर्दळ कातर खटावमध्ये असते। जिल्ह्याची अग्रणी सातारा जिल्हा बँक ही याच मार्गावरती असल्यानं बँकेच्या कामासाठी येणारे ग्राहक आपली वाहनं रस्त्यावरच पार्क करत असतात। किराणा व इतर साहित्य खरेदीसाठी येणारे ग्राहकही याच मार्गावर आपली गाडी पार्क करतात। त्यामुळे पार्किंगची समस्या मोठी निर्माण होतीये। परिणामी लांब पल्ल्याच्या गाड्या, रुग्णवाहिका, अवजड वाहने यांना या रस्त्यावर लावलेल्या दुचाकी व चारचाकीमुळे बराच वेळ ताटकळत बसावे लागते। त्यामुळे वाहन चालक, दुकानदार व ग्राहक यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत। हे वादावादीचे प्रसंग टाळण्यासाठी व लांब पल्ल्याच्या गाड्यांचा, रुग्णवाहिकेचा वेळ वाचण्यासाठी कातर खटाव ग्रामपंचायत व सर्व व्यापारी व वडूज पोलीस ठाणे यांची संयुक्त बैठक ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेण्यात आली। समविषम पार्किंग सुरू करण्यात यावे, रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावी, रस्त्यावरील दुकानांचे फलक काढण्यात यावे, व्यापाऱ्यांच्या वाहनांची इतरत्र पार्किंगची सोय करण्यात यावी, या पार्किंगवरती टेहाळणीसाठी CCTV बसवण्यात यावेत, अशा प्रकारचे निर्णय बैठकीत घेण्यात आले। या निर्णयास सर्व व्यापारी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत वडूज पोलीस ठाणे यांनी मान्यता दिली। रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत। तसेच समविषम पार्किंगसाठी आवश्यक असणारे पट्टे रस्त्याच्या दुतर्फा ओढण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच नितीन नवगाण यांनी दिली। यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील, माजी सरपंच तानाजी बागल, अजित सिंहासने, दत्ता बागल, विजय बागल, पोलीस हवालदार पुष्कर जाधव, वाहतूक पोलीस अधीक्षक अजय भोसले, गजानन वाघमारे, कुंडलिक कटरे, भूषण माने, पोलीस पाटील घनश्याम पोरे आदींचा बैठकीत सहभाग होता। हुतात्मा न्यूज मुन्ना खटाव प्रतिनिधी। हॉलिडे ज्या दिवशी असेल, बँकेला सुट्टी ज्या दिवशी असेल ती तारीख म्हणजे रविवारपासून तुम्ही आठवड्यात सुरुवात करा समविषमसाठी। म्हणजे ज्या दिवशी बँक बंद असतील बँका तर त्या साईडला त्या दिवशी ती पार्किंग आली पाहिजे, या अनुषंगाने प्रयत्न करा। हा, आणि काय वेळ दुकानदार जर सांगायला लागले प्रत्येक वाहन धारकाला किंवा येणाऱ्या ग्राहकाला, मग ते त्याचा व्यवसाय करणार का प्रत्येक वेळेस त्या याला सांगणार, ही पण अडचण निर्माण होईल आणि त्यातून वादावादी होण्याची पण शक्यता असते। तर आपल्याला ह्या गोष्टी नवीन निर्माण होऊ द्यायच्या नाही। आता साहेब इथे मीटिंग झाली आपली ट्रॅफिक समविषम संदर्भात, म्हणजे काय आता तुम्ही ठोस निर्णय काय घेणार? आज कातर खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस प्रशासन आणि येथील व्यापारी व इतर ग्रामस्थ यांच्यामध्ये एक संयुक्त मीटिंग झालेली आहे। त्या मीटिंगमध्ये कातर खटाव या ठिकाणी जो नेहमी भेडसावणारा प्रश्न आहे रहदारीचा, मुख्य बाजारपेठेतून रस्ता गेलेला असल्यामुळे रस्ता जे ग्राहक येतात ते दुकानासमोर गाड्या लावतात, ते दुकानासमोर जे काही बोर्ड लावतात दुकानाची जाहिरातीचा, त्यामुळे जे काय रहदारी निर्माण होते त्यासाठी आपण त्यांना एक अवेअरनेस किंवा स्ट्रिक्टली सूचना दिलेल्या आहेत। त्यांच्यात वाहतुकीबाबत किंवा रहदारी अडथळा होऊ नये अशा प्रकारे जनजागृती देखील केलेली आहे मोटर व्हेकल नियमाबाबत। आणि त्याचबरोबर समविषम पार्किंग करण्यात येणार आहे। पट्टे देखील मारून कुठे वाहन लावावे कुठे न लावावे याबाबत वाहनधारकाच्या लक्षात येईल अशा प्रकारचे काही दिशादर्शक फलक लावणे, पट्टे मारणे या गोष्टीचा ज्या ठिकाणी ठराव झालेला आहे। त्याचबरोबर शाळा महाविद्यालयामध्ये मुलींची म्हणजे विद्यार्थ्यांची सुरक्षता, विशेषतः मुलींची सुरक्षा, सण उत्सवाचा काळ आहे त्या काळात शांतता, जातीय सलोखा आणि एकोपा कसा अबाधित राहील त्याचा देखील आपण या ठिकाणी उहापोह केला आहे। तंटामुक्ती समिती नव्याने ऍक्टिव्ह करणे, ग्राम रक्षक दलाची उभारणी, त्याला सक्रिय करणे, त्यांचा पोलिसांसोबतचा सहभाग, त्याचबरोबर आमचे काही टोल फ्री नंबर आहेत इमर्जन्सीला ते देखील आम्ही या ठिकाणी शेअर केलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर, सातारा SP सर, त्यांची जी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत जे काय उंच भरारी ही
उंच भरारी किंवा एक योजना आहे बेरोजगार तरुणांना किंवा गरजवंत तरुणांना नोकरी देण्यासाठी, त्याबद्दल देखील आम्ही त्या मीटिंगद्वारे लोकांना सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथे देखील चांगला रिस्पॉन्स आणि ते तरुणांसाठी एक नवसंजीवनी ठरेल. अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती आपण या ठिकाणी एक समन्वयातून तोडगा काढलेला आहे आणि समन्वयातून तोडगा न निघल्यास कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. थँक्यू व्हेरी मच. अच्छा, मला बाजारपेठेत मागच्या पार्किंगला वगैरे जागा नाही, तर आता मगाशी उपसरपंच बोलले की अमक्या ठिकाणी जागा करून देईल तमक्या, पण रस्ता असा एवढा बाजारपेठ खराब आहे, म्हणजे काय नक्की ते पार्किंगला तिथे सोय कशी करणार बाजारपेठ रोड? सरपंच बोला. ते पार्किंगचा विषय आहे. तो पार्किंगला जिथं आपल्याला ग्रामपंचायतीची जागा आहे अवेलेबल, ते फक्त आपण जे गावचे व्यापारी आहेत, जे दुकानदार आहेत, त्यांनी फक्त त्या जागेवर पार्किंग करायचं आहे. त्यांच्या जेवढे ते खालच्या साईडचे दुकानदार आहेत त्या सगळ्यांचे पार्किंग जी जागा आहे ती त्यांना पुरेशी आहे. अगदी नाही पुरली तर आपल्याला बाजारपेठांना जागा शिल्लक आहे, तिथं आपण पार्किंग करू शकतो. आता मुळात म्हणजे बाजारपेठ रस्ता सगळा उघडलेला आहे, पाऊस पडला चिखल होतोय आणि आजूबाजूला जरा खडी पडली. तुम्ही म्हणताय जर ह्या ठिकाणी असं करू त्या ठिकाणी कसं ते निदान स्वच्छता करून घेतली पाहिजे. तो रस्ता आहे, तो रस्ता काय डांबरीकरण नाही किंवा सिमेंटीकरण नाही, तो असतानाच मुरमीकरणाचा रस्ता आहे. तो जर वर्षी पाऊस पडला की पाणी साठणार, डबरी होणार, ते आपण ह्यावेळेस पण मरून टाकून तो भरून घेतलेला आहे. तो रस्ता चांगला झालेला आहे. आता पावसाळ्यात फक्त तो आता पाऊस पडला की ती थोडा खराब होणारच आहे. पण आता आपल्याला ठोस निर्णय किती दिवसात दिसून येईल? मागच्या दिवसाचे पुढे येणार 4-5 दिवसात सगळं होऊन जाईल. जसे की आपल्याला सोनसाहेबांनी मार्गदर्शन केले ते